मित्रमंडळीचे गेट टुगेदर असो किंवा एखादी पार्टी, दारूची मैफिल जमली की त्यानंतर मटण किंवा चिकनवर ताव मारला जातो. मद्यसेवनानंतर मटण खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते, दारूची नशा कमी होते, शरीराला फायदा होतो असं मानलं जातं. पण विज्ञान आणि वैद्यकीय संशोधन याबद्दल काय सांगते? दारू आणि मटणाचे हे कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यासाठी अमृत आहे की विष? आज आपण नवीन वैद्यकीय संशोधनाच्या आधारे यामागचे सत्य सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गायत्री तांगडे आणि तुम्ही पाहत आहात राष्ट्रभूमी. सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की दारू आणि मटण या दोन्ही गोष्टी पचवण्यासाठी आपल्या यकृताला म्हणजेच लिव्हरला प्रचंड कष्ट करावे लागतात. जेव्हा तुम्ही दारू पिता तेव्हा लिव्हर आधीच अल्कोहोलमधील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्याच्या कामात व्यस्त असते. त्यानंतर जर तुम्ही वरून जळद, तेलकट आणि मसालेदार मटण खाल्ले तर लिव्हरवर कामाचा दुप्पट ताण पडतो. संशोधनानुसार या अतिताणामुळे लिव्हरच्या पेशीचे नुकसान होते आणि भविष्यात फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस सारख्या गंभीर आजारांचा धोका कित्येक पटीने वाढतो. दारू आणि मटणाचे एकत्र सेवन पचन संस्थेसाठी फायद्याचे की तोट्याचे हे जाणून घेऊ. दारू आणि मटणाचे एकत्र सेवन पचन संस्थेसाठी अत्यंत घातक ठरते. अल्कोहोलमुळे पोटातील नैसर्गिक पाचक रसाचे संतुलन बिघडते. मटणामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फॅट्स असतात जे पचायला मुळातच जास्त वेळ लावतो. अल्कोहोलच्या प्रभावामुळे हे मटण पोटात योग्य रीतीने पचत नाही. परिणामी ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे, अपचन आणि सकाळी तीव्र बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. म्हणजेच तात्पुरत्या आनंदासाठी पोटाचे कायमचे आरोग्य धोक्यात येते. नुकत्याच झालेल्या आरोग्य संशोधनातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. मद्य आणि रेड मीट या दोन्हीमध्ये प्युरिन नावाचे घटक मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा हे दोन्ही पदार्थ एकाच वेळी शरीरात जातात तेव्हा रक्तातील युरिक ॲसिडची पातळी अचानक झपाट्याने वाढते. हे वाढलेले युरिक ॲसिड शरीराच्या सांध्यामध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे गाऊट नावाचा सांधेदुखीचा तीव्र आजार होतो. जर तुमच्या पायाचे अंगठे किंवा सांधे दुखत असतील तर या कॉम्बिनेशनचा तो थेट दुष्परिणाम असू शकतो. अनेकांना वाटतं की मटण खाल्ल्याने दारूचा हँगओव्हर कमी होईल, पण वास्तवात यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात येते. मटणातील सॅच्युरेटेड फॅट्स आणि दारूचे मिश्रण शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वेगाने वाढवते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि रक्तदाब अचानक वाढू शकतो. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींमध्ये या कॉम्बिनेशनमुळे रात्रीच्या वेळी हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका अत्यंत वाढतो, असा इशारा कार्डिओलॉजिस्ट देतात. थोडक्यात सांगायचे तर मद्यसेवनानंतर मटण खाल्ल्यास शरीराला कोणताही फायदा होत नाही, उलट फक्त गंभीर तोटाच होतो. वैद्यकीय संशोधनानुसार जर तुम्ही मद्यसेवन करत असाल तर जड मांसाहारी जेवणाऐवजी हलका सुपच आहार घ्या. कार्बोहायड्रेटयुक्त अन्न खाणे तुलनेने कमी नुकसानकारक ठरते. आरोग्याशी खेळ करून घेतलेली ही चव भविष्यात महाग पडू शकते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.